रोडमॅन म्हणून ज्यांचा देशामध्ये उल्लेख केला जातो असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आळंदी ते पंढरपूर या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम मागील 4 वर्षांपासून रखडले। आषाढी यात्रेला येणाऱ्या प्रमुख मानाच्या पालख्या या वाखरी पालखी तळावर एकत्र येतात आणि तिथून त्यांचा पंढरपूरकडे प्रवास सुरू होतो। मात्र हेच वाखरी ते पंढरपूर 8 किलोमीटर पालखी मार्गाचे काम मागील 4 वर्षांपासून रखडलेले आहे। पाहूयात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट रखडला। सलग 4थ्या आषाढी यात्रेला वारकऱ्यांची वाट खडतर। वाखरी ते पंढरपूर अवघ्या 8 किलोमीटरचं काम 4 वर्षांपासून रेंगाळलं। पंढरीच्या आषाढी यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून पालख्या येत असतात। यापैकी प्रमुख पालखी संत ज्ञानेश्वर महाराजांची आहे। आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावरील वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चौपदरी पालखी मार्ग तयार केलाय। आळंदी ते वाखरी हा पालखी मार्ग आता पूर्ण झालाय। मात्र वाखरी ते पंढरपूर हा मुख्य पालखी मार्ग 4 वर्षे झाले रखडलेला आहे। 2023 मध्ये या कामाची सुरुवात झाली, मात्र अद्याप 50% देखील काम पूर्ण झालेलं नाही। आषाढी यात्रेला येणाऱ्या सर्व मानाच्या पालख्या आणि त्यांचं स्वागत करायला जाणारे पंढरपूरकर अशी जवळपास लाखोंची गर्दी या मार्गावरून पंढरपुरात येत असते। मात्र हाच मार्ग अपूर्ण असल्यानं वारकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे। वाखरीपासून पंढरपूरमध्ये येण्याकरता जो रस्ता लागतो तोच रस्ता अतिशय धीम्या गतीने काम चालू आहे। तर आम्ही सर्व वारकऱ्यांच्या वतीने अशी विनंती करीत आहोत, गडकरी साहेब हे पंढरपूरला येणार आहे, तर आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी काम झालेले रोड न पाहता जास्तीत जास्त लक्ष जे न झालेले काम आहेत त्याच्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे। सध्या आषाढी यात्रेची तयारी सुरू झाली आहे। गेली 2 ते 3 वर्षांपासून प्रत्येक आषाढी यात्रेच्या नियोजन बैठकीला वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गाबद्दल वारकऱ्यांकडून सूचना तक्रारी मांडल्या जातात। मात्र सलग 4थ्या वर्षी देखील हा मार्ग पूर्ण झालेला नाही। त्यामुळे नितीन गडकरी यांनी झालेल्या कामाची पाहणी न करता रखडलेल्या कामांची पाहणी करावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे। प्रामुख्याने या ठिकाणी ज्या सगळ्या संतांच्या पालख्या वाखरी त्या तळावरती ज्या ठिकाणी एकत्रित होतात त्या ठिकाणी प्रामुख्याने मोठी अडचण आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रशस्त जागेची आणि त्या ठिकाणी जमा होणाऱ्या सगळ्या पालख्यांना मोठ्या प्रमाणात गर्दीला सामोरं जावं लागतं। त्या ठिकाणचं काम बऱ्यापैकी रखडलेलं आहे। तर ती वाखरीपासून ते पंढरपूर पर्यंत जे काही काम रखडलेलं आहे याच्यावरती तात्काळ उपाययोजना होणं आवश्यक आहे। पालखी मार्गाचं काम फक्त रखडलेलंच नाही तर या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आता स्थानिक पंढरपूरकरांनी केलाय। पुलाच्या कामांमध्ये मुरमाऐवजी माती वापरली आहे, त्यामुळे या कामाची चौकशी करावी अशी मागणी माजी नगरसेवक किरण घाडगे यांनी केली आहे। नितीन गडकरी साहेबांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला येणाऱ्या भाविकांना चांगला रस्ता व्हावा म्हणून जो 84 कोटी रुपयाचा खास निधी देऊन पंढरपूर शहरात आणणारा जो रस्ता मंजूर केला, त्या रस्त्याचं काम गेले 4 वर्ष झालं रखडलेलं आहे आणि तो रस्ता अत्यंत निकृष्ट झालेला आहे। अनेक ठिकाणी मुरमाच्या ऐवजी मातीचा वापर करण्यात आलेला आहे। त्यांनी खरं तर या झालेल्या कामाची पाहणी करत असताना रखडलेल्या कामाची सुद्धा पाहणी करणं अत्यंत गरजेचं आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या स्पष्ट वक्तेपणा आणि शिस्तबद्धपणा यामुळे कायम चर्चेत असतात। त्यांनी अनेक वेळा ठेकेदारांना खडेबोल सुनावलेत, काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिलाय। मात्र त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पालखी मार्गाचे काम 4 वर्षे रखडले आहे। वारकऱ्यांनी वारंवार तक्रारी करून देखील या कामांमध्ये काही सुधारणा झाली नाही। त्यामुळे आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रशासन आणि ठेकेदाराला कोणत्या शब्दात फैलावर घेणार याकडे वारकऱ्यांचं लक्ष लागलंय। या प्रकरणावर नॅशनल हायवेच्या प्रशासनानं मात्र हाताची घडी तोंडावर बोट ठेवलंय। अभिराजू बाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।